नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये. खरं तर हा जो या ठिकाणी घटना घडलेला आहे, म्हणजे माझ्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये, अशी संतप्त वडिलाची भूमिका तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करा. खरं तर महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्राला हादरवणारी घटना आहे. अक्षरशः व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील या ठिकाणी पायाखालची जमीन सरकते आहे. ज्या मुलीला या ठिकाणी खांद्यावर खेळवणारी जी मुलगी आहे, त्या मुलीला स्पर्श करताना या ठिकाणी त्या नराधमाला काय वाटलं असेल, हे खरंच या ठिकाणी शब्दात व्यक्त करता येणार नाही. खरं तर त्या नराधमाला आता फाशी मिळावी, अशी संतप्त वडिलांची भूमिकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची मागणी आहे. खरं तर या ठिकाणी ही जी घटना ऐकून त्या माणसाच्या बाबतीत, त्या वाईट कृत्याच्या माणसाच्या बाबतीत खरं तर ही घटना घडलेली आहे. तर या ठिकाणी तळपायातली आग ही मस्तकापर्यंत भिडल्याशिवाय राहणार नाही. अनेक आंदोलने, आक्रमके या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतो आहे. तरीही सरकार या ठिकाणी याच्यावरती कोणताही या ठिकाणी निर्णय घेईनासा झालेला आहे. मग सरकार म्हणून तुम्ही कुठंतरी अपयशी ठरताय का, असा सवाल पुन्हा एकदा जनतेने या ठिकाणी मांडत आहेत. एका संतप्त या ठिकाणी वडिलांची काय भावना आहे. खरं तर माझ्या मुलीला जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणीही राजकीय व्यक्तीने आमच्या कुटुंबाला या ठिकाणी भेटायला येऊ नये, हे खरं तर एका वडिलांची ही विनवणी आहे. बघा, आपले कृत्य कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये, जसं की शिवरायांचं महाराष्ट्र आपण एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे या ठिकाणी या चिमुकलीवर या ठिकाणी अपराध होताना आपल्याला दिसून येतो आहे. कुठेतरी हे थांबणं गरजेचं आहे आणि थांबायलाच पाहिजे. आणि कुठेतरी कुणी जबाबदार आहेत, तर इथल्या शासन व्यवस्थेला पुन्हा एकदा जनतेने विचारलेला हा प्रश्न, हा सवाल आहे. नक्कीच या ठिकाणी या वडिलांशी सहमत असणाऱ्यांनीच या ठिकाणी या व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी कमेंट करा. खरं तर नराधमाला फाशी होणं हीच या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर सरकार कुठेतरी या नराधमाला पाठीशी घालत आहे का, असा पुन्हा एकदा जनतेने या ठिकाणी सवाल केलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.